हवामान विभागाने यंदाच्या मान्सून बाबत पहिला अंदाज वर्तवलाय। देशात सरासरीच्या 105% पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलंय। भारत हा कृषी प्रधान देश आहे, यासाठी मान्सून खूप महत्त्वाचा आहे, कारण बहुतेक सिंचन मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते। त्यामुळे पाऊस चांगला झाला तर शेतीतील उत्पन्न वाढतं। देशाच्या सुमारे 42.3% लोकसंख्येसाठी शेती हा उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे, तर देशाच्या जीडीपी मध्ये कृषीचा वाटा 18.2% आहे। यंदा मान्सून 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार आहे। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसात मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावरती धडकतो। यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। स्कायमेटनेही याआधी मान्सून बाबत अंदाज वर्तवलाय। त्यानुसार ला नीना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असणार आहे। ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे। मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाहीये। भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे। हिंदी महासागरातील स्थिती एल निनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरू शकते, त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय।